नमस्कार. मी प्रमोद यशवंत कोयंडे. सोबतीण या माझ्या कथासंग्रहातील सोबतीण ही कथा मी तुमच्यासमोर सादर करतोय. विजयदुर्गहून वाडातरला एसटी आली आणि प्रवासी लगबगीने उतरू लागले. प्रत्येकजण जेटीकडे धावू लागला. ज्याला त्याला घाई होती ती होडीत जागा मिळवण्याची. पलीकडच्या किनाऱ्यावर देवगडला जाणारी एसटी उभी होती. त्या बसमध्ये जागा मिळवायची तर आधी होडीत जागा मिळवायला हवी. त्यामुळे जो तो जेटीच्या दिशेने धावत होता. हे रोजचं चित्र होतं. वाडातर किनाऱ्यावरून पलतडीला प्रवाशांना नेण्यासाठी आणि वाडातर किनाऱ्यावर आणण्यासाठी होड्यांची सेवा होती. मुख्य तरवाल्याची होडी मोठी होती. त्याच्याकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना होता. आणखी 3 छोट्या होड्यांवाले होते. त्यांच्याकडे मात्र परवाने नव्हते. मुख्य तरवाल्याच्या मर्जीवरच त्यांची होडी सेवा अवलंबून असायची. या होडीवाल्यांच्या दिवसभराच्या कमाईचा पाववाटा मुख्य तरवाल्याच्या खिशात जाई. हा अन्याय असला तरी परवाना नसलेल्या छोट्या होडीवाल्यांचा नाईलाज होता. अहो, तुम्ही होडी चालवता, तुम्ही मेहनत करता, मग त्या तरवाल्याला कमाईतला पाव हिस्सा का देता? असा प्रश्न एखादा शिक्षक किंवा सुशिक्षित तरुण या होडीवाल्यांना करायचा. त्यावर रुपयातले 12 आणे तरी आमच्या खिशात पडतात ना, त्यांनी आमका होडी चालवूक दिल्या नाही तर पोटात खायचा काय? असा प्रश्न उद्विग्नतेने हे होडीवाले करायचे. आता वाडातर खाडीवर पूल आहे, पण 30 वर्षापूर्वी तो नव्हता. पूल नसल्यामुळे पलीकडच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी होडीशिवाय मार्ग नव्हता. देवगड हे तालुक्याचं मुख्य ठिकाण. त्यामुळे रोज तिथे बाजार रहाटासाठी, सरकारी कामांसाठी, शाळा कॉलेजसाठी जाणाऱ्यांची गर्दी व्हायची. दुपारनंतर पुन्हा देवगडहून परतणाऱ्यांची गर्दी व्हायची. त्यामुळे होडीवाल्यांचा धंदा तेजीत होता. मुख्य तरवाल्याच्या होडीची प्रवासी क्षमता जास्त होती, परंतु लहान होड्यांची प्रवासी क्षमता कमी असून देखील वेगाच्या बाबतीत लहान होड्याच पुढे असायच्या. साहजिकच या होड्यांच्या फेऱ्या अधिक व्हायच्या आणि त्यांच्या मालकांनाही पैसे बऱ्यापैकी मिळत असत. गंग्या हा अशाच छोट्या होडी मालकांपैकी एक. लहानपणीच पोलिओमुळे अपंगत्व आलेलं, पण होडी चालवताना त्याला अधूपणाचा अडसर कधीही आला नाही. अपंगत्वामुळे लग्नही जमलं नाही. त्यामुळे वडिलोपार्जित घरात गंग्या एकटाच राहायचा. पहिली एसटी वाडातर किनारी सकाळी 7 वाजता यायची, पण गंग्या 6 वाजताच होडी घेऊन हजर. विजयदुर्गहून बस वाडातरला आली की त्यातून पहिल्यांदा उतरते कॉलेजचे विद्यार्थी. धावत धावत होडीपर्यंत तेच अगोदर पोहोचत. 3 होड्यांची सेवा असतानाही गंग्याच्या होडीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांची अधिकच गर्दी होई. प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थी होडीत बसले की गंग्या ओरडायचा, मेल्यानू होडी बुडतली, तुम्ही मरतास आणि माकाही बुडवतलास. तुका पेव येताना रे गंग्या, मेल्यानू माझा सोडा. मी लंगडो असले तरी होडी बुडाली तर होडीयक धरून जीव वाचवीन. मेल्यानं तुम्ही कॉलेज कुमार ना, बेल बॉटम घालून मिरावचा तेवढा माहिती आहे तुमका. होडी उलटी झाली तर तुमच्या बेल बॉटमीत पाणी शिरतला आणि बुडून मरशाल. पण होडी उलटण्याचा प्रसंग गंग्याच्या उभ्या आयुष्यात कधी आला नाही. कॉलेजची पोरं गंग्याची मस्करी करायची. गंग्या, लग्न कधी करतलस? त्यावर गंग्याचं हजरजबाबी उत्तर असायचं, मेल्यानं आमचा काय, 10 गेले नि 5 रवले. आता तुम्ही शिका सवरा, चांगली नोकरी धरा, मगे लगीन करा. अरे, आम्ही तुझ्या लग्नाचा बोलतो, मग बघा मरे माझ्यासाठी काहीतरी चेडू. असा संवाद बऱ्याच वेळा चाले. पण आपल्यासारख्या अधू माणसाला कुणी बाप आपली मुलगी देणं कठीण आहे हे गंग्याला ठाऊक होतं. त्यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या रोजच्या मस्करीला न कंटाळता गंग्या त्यांच्यातलाच एक होऊन जाई. त्याच्या या स्वभावामुळेच बहुतेक विद्यार्थी त्याच्या होडीतून प्रवास करायला प्राधान्य देत. ऊन वारा पाऊस काही असो, गंग्या होडीतल्या प्रवाशांना सुखरूप पलतडी पोचवायचा आणि सुखरूप अलतडी आणायचा. एके दिवशी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गंग्याला एक महत्त्वाची बातमी सांगितली. गंग्या, आता थोडे दिवस तुझ्या होडी असून येतलो आम्ही. वडी बिडी विकत घेतलास की काय? गंग्याने हसत हसत विचारलं. आम्ही कित्याक विकत घेऊ वडी? ती तुझी वडी आहे तीच तुका विकूची पट्टली. माझी वडी विकून मी काय तुझ्या घराक रोज जेव घेऊ काय रे? गंग्या, तसा न. अरे बाबा, आता ह्या खाडीवर पूल बांधणारत. छ्या, मी तुझ्या एवढं होते तेव्हापासून या पुलाचं ऐकतंय. नाही गंग्या, आता खऱ्यानेच ह्यो पूल होणार. सरकारानं मंजुरी दिल्यान, आता टेंडर काढतले, 2-4 महिन्यात काम सुरू होईल. पेपरात काय होय आता छापून येत. अरे, गावागावात लाईट घेतली म्हणून सांगित होते, त्याचा काय झाला? गंग्या, आता लाईट पण येणार, वाडा पडेलात इली. मग वाडा तरी येऊची नाही, लाईट येत आणि पूलसुद्धा होईत. अरे, पण मोंडच्या खाडीवर पूल बांधणार होते ना? गंग्याने शंका काढली. मोंडात पूल काय करूचा? अरे, हय ट्रॅफिक जास्त. एका प्रवाशाने आपलं मत मांडलं. नाही, पण मी ऐकलंय होतंय की मोंडात पूल होता म्हणून. नाही रे गंग्या, पूल वाडा तरीच होतलो,
मोंडच्या खाडीवरचं वाडा तर पूल असो त्याचा अर्थ. वाडा तरीच पूल होणार. चल होईत त्या होईत. गंग्या असं बोलला खरं, पण ते वरवरचं होतं. आतून त्याला धाकधूक वाटत होती. खरोखरच पूल झाला तर आपल्या उदरनिर्वाहाचं काय, या प्रश्नाने त्याला अंधारल्यासारखं भासू लागलं. पुलामुळे आपला वेळ किती वाचेल इथपासून आता आसपासच्या गावांचा विकास कसा होईल यावर प्रवाशांमध्ये मात्र चर्चा होऊ लागली. पूल नसल्यामुळेच आपल्या भागाचा विकास खुंटला आहे. अरे घाटावर बघा, प्रत्येक नदीवर पूल आहे, त्यामुळे प्रवासाचा वेळ केवढा कमी झाला आहे, त्या भागाचा विकास झाला आहे. 12वी कॉमर्समध्ये शिकणाऱ्या प्रभास जोशीने अभ्यासक असल्याच्या थाटात मुद्दा मांडला. सगळ्यांचं लक्ष प्रभास जोशीने वेधून घेतलं होतं. होडीतल्या मुलीही कौतुकाने तिकडे बघू लागल्या. तेव्हा तर प्रभासला आणखीनच अवसान चढलं. अरे रस्ते म्हणजे विकासाची चाकं, पूल म्हणजे विकासाचा रथ. या खाडीवर पूल झाला तर देवगडपासून विजयदुर्गपर्यंतचा सर्व परिसर विकसित होईल. प्रवासाचा वेळ वाचेल. आपण सर्वजण कॉलेजमध्ये वेळेवर पोहोचू. नागरिक देवगडला बाजारासाठी वेळेत जातील आणि वेळेत घरी पोहोचतील. किती मनुष्य तास वाचतील याचा विचार करा. गंग्या मात्र शांतपणे होडी चालवत होता. ही पोरं कॉलेजला जातात, पेपर वाचतात, रोजच्या घडामोडी या पोरांना माहीत असणार. म्हणजेच पुलाची बातमी खरी असणार. आणि पूल जर झाला तर काय करायचं या विवंचनेत गंग्या पुन्हा बुडाला. पण लगेच सावरत म्हणाला, छ्या, सरकारी काम आणि 6 महिने थांब. ह्यांका पूल बांधूक 10-15 वर्षा तरी लागतली. नाही रे गंग्या, वाडा तर खाडीची रुंदी फार मोठी नाही आहे, त्यामुळे 1-2 वर्षात पूल बांधून होईल. होडीतून प्रवास करणारे शिक्षक म्हणाले. यावर गंग्या काहीच बोलला नाही. मास्तरच जर पुलाबद्दल ठामपणे बोलत असेल तर पूल लवकर बांधून पूर्ण होईल. आणि खरोखर तसं झालं तर करायचं काय या चिंतेने गंग्याला घेरलं. होडी पलतडच्या जेटीला लागली. प्रवासी पटापटा उतरले आणि अलतडी जाणारे प्रवासी गंग्याच्या होडीत चढले. ओळखीचे प्रवासी गंग्याचे नेहमीप्रमाणे मस्करी करत होते, पण गंग्या नेहमीप्रमाणे मस्करीच्या मूडमध्ये नव्हता. त्या दिवसभरात त्याचं लक्ष विचलित झालं. कधी एकदा दिवस संपतो असं त्याला झालं. सूर्य बुडाला, शेवटची एसटी गेली. सगळे तरवाले आपापल्या होड्या तरमांवर ओढू लागले. गंग्या होडी तरमांवर ओढता ओढता म्हणाला, तुक्या, सरकार पूल बांधता ही बातमी खरी ना? होय, बातमी खरी असा. मग आता काय करायचा? काय करणार? दुसरं काहीतरी कामधंदो करू होयो. बरोबर ना रे पंढरी? होय तर. पंढरीने आपल्या होडीचा दोर जेटीच्या खांबाला बांधत उत्तर दिलं. अरे पण करायचं तरी काय? गंग्याने पुन्हा शंका विचारली. बघूया, पूल झालो की वडी विकून 2 गायी विकत घेऊचा विचार असा. तेवढे दुधाचे 4 पैसे मिळतील, पंढरी म्हणाला. काय मेलो, गायी पाळतोय म्हणता? अरे वाडवडिलांनी म्हटलेलंच असा. असं म्हणून त्याने एक म्हण टाकली आणि तुक्याने पंढरीची खिल्ली उडवली. त्यावर पंढरीने तुक्याला विचारलं, अरे ते वाडवडिलांची म्हणी वाडवडिलांबरोबर गेले. पुढे बघित राहू कसे दिवस येतील ते. तुकानी माका 4थीच्या पुढे शिकूक तरी मिळाला काय? पण आता पोरा कॉलेजात जातात की नाही ह्या बाकी सोळाने खरा. तामरो, तू काय करूचा ठरवलंस पूल झाल्यावर? दुसरा काय करणार? अजय बापसान केल्यान ताच करायचा. पागला घेऊन मासे पागू जायचा. कसा काय भाव गंग्या? आग लागली दर्याक ती. अरे मासे तरी पूर्वीसारखे खैरवले होत. गंग्या निराशेने म्हणाला. ताव बरोबर. बघूया, झिलाक नेवळ डोकात नोकरी मिळात असा म्हणतात. 4 पैसे खर्च करूचे लागतले. एकदा तो थंय चिकाटलो की माझी काळजी मिटली. मग हे काय मनी ऑर्डर येत त्याच्यावर ढकलायचे दिवस. तुक्याने आपला पर्याय स्पष्ट केला. तेवढ्यात मुख्य तरवाला शिवानंद येताना दिसला. पंढरी, तुक्या आणि गंग्याच्या कमाईतला पाव हिस्सा घ्यायला तो नेहमीप्रमाणे येत होता. इलो वसुली करूक, गंग्या वैतागून म्हणाला. असू दे रे, त्याच्याकडे लायसन असा. आम्ही तिघोले बिन लायसनवाले. काय करणार? पाव हिस्सो देऊकच होयो. काय रे, काय बडबडतास? शिवानंदने येता येता विचारलं. काय नाही होत आरकारवनं, तुमचा हिशोब मारीत होतो. पंढरीने सर्वासर्व केली आणि बाजूला काढून ठेवलेली नाणी शिवानंद समोर धरली. मग तुक्यानेही आपला वाटा दिला. गंग्यानेही आपला हिशोब दिला. तिघांकडची नाणी घेऊन बटव्यात टाकत शिवानंद निघून गेला. ह्यो रे काय करीत पूल झाल्यावर? शिवानंद पुरेसा दूर गेल्यानंतर त्याच्याकडे पाहत गंग्याने शंका काढली. अरे बुवा, त्याका काय कमी हा? रोजची त्याची कमाई हा आणि त्यातून आमच्या तिघांकडून मिळतात ते पैसे. शिवानंदान जामसंड्यात 2 दुकानं घेतल्या नव्हत, ती भाड्यानं दिल्या नव्हत. काय म्हणतोस काय? मगे खोटा सांगतोय काय मी? आणि पुढे ऐक, पूल झाल्यावर आपण सगळे बेकार होणार. आपले वडीवर तरमावर काढून ठेवची पाळी येत. पण शिवानंदाची होडी मोठी असा. तो त्या होडी एक इंजन बसवून ती होडी देवगडात मच्छीमारीसाठी भाड्यानं देणारा असा बाबा माझ्या कानार इला. अरे मग हे काय, त्याची कमाईच कमाई. पूल झाल्यावर काय करायचं हे प्रत्येकाने ठरवलंय. आपल्यावर मात्र बेकारीची कुऱ्हाड कोसळणार या विचारात गंग्या घरची वाट चालू लागला. रोज घरी जाऊन जेवण करणं त्याच्या जीवावर यायचं.
आज तर पुलाच्या बातमीने त्याची भूकच उडाली होती. बादलीवर पाणी बदाबदा अंगावर ओतून गंग्यानं आंघोळ केली, दिवा लावला, देवाला नमस्कार केला. त्यानंतर डब्यातून मुठभर चिवडा काढून तोंडात टाकला, तांब्यावर पाणी प्याला आणि अंथरुणावर आडवा झाला. काही केला त्याला झोप येईना. पूल झाला तर काय करायचं? विजयदुर्गहून येणारी एस टी पुलावरून थेट देवगडला जाईल. मग होडीतून कोण येणार? रोजगाराचं साधन काय? होडी चालवण्याशिवाय आपल्याला काही येत नाही. आयुष्यातलं एकाकीपण होडीमुळे बरंचसं कमी झालं होतं. पण होडी बंद झाली तर आपण काय करणार? गंग्याच्या डोक्यातील विचारांचा भुगा त्याचं मन कुरतडू लागला. रात्र तळमळून काढली. मग डुलकी येऊ लागली तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. लगबगीने गंग्या उठला, तोंड धरून तरीवर पोचला, हॉटेलात गेला, चहा मागवला. चहा पिता पिता गल्ल्यावर मालक वाचत असलेल्या पेपरच्या पहिल्या पानावर त्याला ठळक वाक्य दिसलं. एक एक अक्षर लावत त्याने वाचलं, अखेर वाडा तर खाडीवर पूल होणार. बातमी नक्की होती तर. तो दिवस कसाबसा गेला. नंतर रोजच पुलाबाबतच्या बातम्या गंग्याच्या कानावर पडू लागल्या. तसतसा गंग्या कासावीस होऊ लागला. एके दिवशी वाड्यातरच्या किनाऱ्यावर पूल बांधणीचं सामान येऊन पडलं. मग रोजच काही ना काही सामान येत राहिलं. काही दिवसांनी कामगार आले, त्यांच्यासाठी किनाऱ्याजवळ तात्पुरती राहण्याची सोय झाली. मग एके दिवशी पुलाच्या कामाचा प्रारंभ मंत्र्यांच्या हस्ते दणक्यात झाला. तेव्हा मात्र गंग्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. पुलाचं काम जोरात सुरू झालं. सलग 6 महिने वेगाने काम सुरू होतं. मग काही काळासाठी काम रखडलं. बहुधा निधीअभावी खोळंबलं असावं. गंग्याला आतून जरा बरं वाटलं. पण काही दिवसांनी पुन्हा काम सुरू झालं. वेगाने काम सुरू झालं, पुन्हा रखडलं. संपूर्ण देवगड तालुक्यातील खाडीवर होणारा बहुधाच पहिलाच पूल असावा. त्यामुळे पुलाचं काम सुरू असताना नेहमी बघ्यांची गर्दी होऊ लागली. भर पाण्यात पुलाचे खांब उभारणार कसे याचंच कुतूहल बऱ्याच जणांना होतं. लांबलचक लोखंडी साळ्या, वेल्डिंगद्वारे त्यात जोडणं, भल्या मोठ्या मिक्सरमधून सिमेंटचं ओतकाम करणं, हे सगळं काही आसपासच्या परिसरात लोकांसाठी नाविन्यपूर्ण होतं. पोराटवरांना तर सळईचा छोटासा तुकडा घरी आणतानाही प्रचंड आनंद व्हायचा. 1-2 वर्षात पूल होईल असा अंदाज लावला गेला होता. तो मात्र चुकला. रखडत रखडत काम सुरू राहिलं आणि तब्बल 5 वर्षांनी एकदाचा पूल पूर्ण झाला. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. सोहळा मोठा दणक्यात पार पडला. ढोल ताशांच्या गजात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उद्घाटन सोहळा साजरा झाला. पुलावरून एस टी गाड्या धावू लागल्या. पोरं सायकली घेऊन जाऊ लागले. मालवाहू ट्रक, टेम्पोची वाहतूक सुरू होऊ लागली. प्रत्येकाचा चेहरा उत्साहाने आनंदाने फुलून गेला. तर दुसरीकडे गंग्याच्या डोळ्यातून अश्रुधारा थांबत नव्हत्या. पूल झाल्यापासून वाडातरी आणि आसपासच्या परिसराचं चित्र पालटू लागलं. एस टी गाड्यांच्या फेऱ्या वाढल्या. देवगडला बाजार आणि इतर कामासाठी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. साऱ्या उत्साही वातावरणात केवळ गंग्या एकलकोंड्यात आला होता. उद्घाटन झाल्यापासून गंग्याने होडी तर्मावर काढून ठेवली होती. इतर होडीवाल्यांनी केव्हाच इतर कामधंदे सुरू केले होते. पण अधू गंग्याला होडी चालवण्याव्यतिरिक्त काही येत नव्हतं. जी काही शिल्लक होती ती हळूहळू कमी झाली. उत्पन्नाचं साधन नसल्याने आणि जवळची शिल्लक झपाट्याने कमी होत चालल्याने गंग्या चिंताग्रस्त झाला. कसेबसे दिवस रेटू लागला. रे गंग्या, अरे घरात असंच काय? कुणाच्या तरी हाकेने गंग्या भानावर आला. दार उघडलं. शेजारच्या गावातला हरी मोंडकर उभा होता. अरे बघत काय उभं राहिलंस मेल्या, घरात तरी घेशील की नाही? अरे ये हरी ये. तंद्रीतून बाहेर येत गंग्या बोलला. दोघेही ओट्यावर बसले. गंग्याने विडी शिलगावली, हरीलाही दिली. बोल बुवा, किती दिवसांनी दिसतंस? काय काम काढलं होतंस? गंग्याने सहज विचारलं. अरे काय नाही, असंच दुकानावर इलं होतं. म्हटलं तुका भेटून घेऊया. तेव्हा दिवसभर होडी चालवत होतंस, आता आरामाचे दिवस येले. म्हटलं घटकावर बसूया तुझ्याकडे. बरा केलंस. माकासुद्धा कंटाळू गेलो. अरे इतक्या वर्षांची सवय रोजची होडी चालवची. संध्याकाळी येताना खिशात चवले बावले खुळखुळत होते. आता घरात बसून असतंय भूतासारखं. होय रे बाबा, एकटो जीव काय करतलस? बायको बिको असती तर निदान कोणाची तरी शेताबितात राबली असती. 4 पैशाचा तुका आधार झालो असतो. नशीब आपला आणि काय. तुझा कसा चालला सांग? पोरा बरी असत? चालला बाबा, मोठो झील मुंबईत गेलो. गव्हर्नमेंटची नोकरी बिकरी मिळाली की का रे? नाही रे बाबा, गव्हर्नमेंटची नोकरी खय असत. आता गिरण्यावर पण वसाड पडली. त्याच्यात आता आमच्या झिलान शिक्षणात उजेड पाडलेलो. 7वीत 2दा नापास झालो. आता म्हणता शिकूचच नाही पुढे. मग हे म्हटलं जा मुंबईत टेम्पररी नोकरीत गेलो. त्याच्या मामान खतीर चिकटवते म्हणून सांगल्यानं. बरा झाला, चल. हय गावात तरी काय पोरांबरोबर चकाटे मारीत राहतलो, नाहीतर क्रिकेट बिरकेट खेळत राहतलो. म्हणून त्याचं का मुंबईत धाडलंय. बरं माका एक सांग, होडी काय केलंस? हरीने विषयाला हात घातला. काय करतलंय? असं तशीच तरमार काढून ठेवलंय. अरे पण किती दिवस अशीच ठेवतलंस? अशीच ठेवलंस तर उन्हा पावसानं फुटून जात ना रे ती. मग हे उपयोग काय त्या होडी येतो? मग हे काय करू? धंदो तर बंद झालो. पागू बिगू माका काय जमत नाही. काय करायचं तूच सांग. अरे विकून टाक होडी. नाही रे बाबा,
मी जितो असापर्यंत तरी व्हडी विकूचा नाव काढू नको. अरे पण गंग्या, तू असो पायानं अधू, दुसरो कसलो कामधंदो तुका जमूचो नाही. ह्या वसाड गावात दुसरो धंदो तरी कसलो असा. त्याच्यापेक्षा व्हडी विक, 4 पैसे मिळतील. उद्या शीक विक पडलंस तर डॉक्टराक देऊ पैसे कसून हट्टलस. तुझं कोण पाठी नाही पुढे नाही, कोण बघतो बाबा तुका. अरे पण म्हणान का मी व्हडी विकून टाकू. 10 वर्षाचं होतंय तेव्हापासून व्हडी चालवतोय. आवाज वापूस गेलो तेव्हा आधार कोणाचं व्हडीचंच होतं ना. ती व्हडी मी विकू. तुका व्हडी वही असात तर पंढरी विकता काय बघ, नाहीतर तुक्याक विचार. अरे तुक्यान विकल्यान व्हडी, झिलाक नोकरीक ठेवक पैसे कमी पडले म्हणून व्हडी विकल्यान. आता तुक्याची काळजी मिटली. काय म्हणतोस, मेल्यान तुक्यान सांगल्यान पण नाही. सांगूक तो असा खय, तो गेलो मुंबई झिलाकडे. आता झिलासाठी पोरगी शोधता असं ऐकलंय. आणि पंढरीचं काय, तो आणि त्याची बायको व्हडी घेऊन पागूक जातात. मासे मिळतात, त्याच्यातून 4 पैसे सुटतात त्यांका. फिरकत सुद्धा नाही रे माझ्याकडे. गंग्या, अरे डाळ भात लोणचानी कोण नाही कोणचा. तुझ्याकडे 4 पैसे असले ना तर लोक तुका मान देतले. तर मानाबिनाचा मरू दे, पण तुझ्या पोटा पाण्याचं काय. व्हडी विकलंस तर 4 चांगले पैसे मिळतील, 4 घास सुकान खाशील. अरे पण आजपर्यंत त्या व्हडियेनं सांभाळल्यान रे माका, ती कशी विकू मी. अगदी खरा, व्हडियन तुका सांभाळल्यान आणि पुढे दुखू हीच व्हडीत तुका सांभाळतली. तू यो असो अधू, तुका चिरेत असूक जमात काय, पागूक जमात. कायच कामधंदो नसत तर पुढे उपासवर होईत तुझी गंग्या. व्हडी तशी ठेवून तुला काय मिळात. माझा ऐक, व्हडी विकलंच तर तुझ्या गाठीक 4 पैसे रावतले, खाऊन पिऊन सुखी रावतलस तू. अरे शिकबीक पडलं तुझ्या गाठीक 4 पैसे नको. असं म्हणून हरी मोंडकर उठला. उठता उठता म्हणाला, बघ विचार कर, माका कसा काय ते सांग. शनिवारी येतय मी, चला चल येतय. असं म्हणून हरी निघाला. गंग्याच्या मनात मात्र काळजीने काहूर माजवलं. खरंच आपण आजारी पडलो तर कोण बघणार आपल्याला. 4 पैसे हाताशी असले तर निदान कोणी डॉक्टरकडे तरी घेऊन जाईल. काय करायचं, होडी तरी जीवापाड जपलेली, तिला असं एकाएकी विकायचं टिचभर पोटासाठी. रात्र गंग्या विचार करून जागू लागला. आता शिल्लक रक्कमही संपत आली. कधीतरी आपलं लग्न जमेल या वेड्या आशेवर पै साठवून भावी बायकोसाठी गंग्याने मंगळसूत्र करून ठेवलं होतं. पेटीतून ते बाहेर काढलं. तडक सोनाराकडे गेला, मंगळसूत्र विकून टाकलं. आता काही महिने खर्चाची ददात मिटली होती. याचा आनंद गंग्याच्या चेहऱ्यावर ओसंडू लागला. हरी होडीसाठी पुन्हा आला तेव्हा गंग्याने स्पष्ट शब्दात त्याला नकार दिला. निराश होऊन हरी गेला. पण गंग्याला आपली होडी वाचवल्याचा आनंद झाला. 7-8 महिने मजेत गेले, पण त्यानंतर पुन्हा हातातली रक्कम संपत आली. आता मात्र गंग्याला घाम फुटला. जगायचं कसं, पैसे कुठून आणायचे. भिंतीतल्या बोवल्यात कुठे किडूक मिडूक ठेवलंय का याची उगाचच चाचपणे करू लागला. पण काही नव्हतं. गंग्याला आता भविष्याची काळजी घेरू लागली. पुन्हा हरी मोंडकर आला. होडी विकण्याचा आग्रह करू लागला. आणखी काही जण गंग्याकडे होडी विकत मागू लागले. पण होडी विकायला गंग्याचं मन तयार होईना. जिवंत असेपर्यंत होडी विकू देणार नाही या मतावर तो ठाम होता. तो चिडचिडे झाला. गावातल्या भजनात त्याचं मन रमेना. जत्रा उत्सवात तो फिरकेना. कुणाच्या लग्न समारंभात त्याला जावंसं वाटेना. तो आता घरातच स्वतःला कोंडून घेऊ लागला. दिवसभर खोकू लागला. क्षयाने त्याला पुरतं घेरलं होतं. पण डॉक्टरकडे जाण्याचं त्राण त्यात उरलं नव्हतं. गावकरी येऊन चौकशी करून जाऊ लागले, पण डॉक्टरकडे जायला गंग्याने नकार दिला. शेवटी गावकऱ्यांनी तालुक्याहून डॉक्टरलाच आणलं. त्याने तपासलं. गंग्याचा क्षयरोग नियंत्रणाबाहेर गेला होता. गंग्या आता काही दिवसांचा सोबती होता हे गावकऱ्यांना समजून चुकलं. गंग्यालाही आपलं मरण जवळ आल्याची जाणीव झाली. आता रोज रात्री कुणी ना कुणी गंग्याच्या सोबतीला येऊ लागला. झोपेतल्या झोपेत गंग्या माझी होडी असं बडबडू लागला. काही दिवसातच गंग्याची प्रकृती अगदी तोळामासा झाली. हाडांच्या सापळ्यासारखी त्याची अवस्था आली. आवाज क्षीण झाला. त्या रात्री सोबतीला हरी मोंडकर येऊन राहिला होता. मध्यरात्री गंग्या कणत म्हणाला, मी आता जास्त दिवस काढत नाही रे, पण माझी व्हडी मात्र विकू नको. ती व्हडीच माझी खरी सोबतीण. रात्रभर गंग्या कणत राहिला. पहाटे मात्र त्याचा आवाज बंद झाला. गंग्या कायमचा शांत झाला होता. त्याच्या मागे रडण्यासाठी कुणीच नव्हतं. गावकऱ्यांना सोपस्कार करणं भाग होतं. गंग्या गेला होता. किनाऱ्यावर तरमारवर काढून ठेवली होडी देखील आता खऱ्या अर्थाने निराधार झाली होती. अंत्ययात्रा निघाली. त्यात हरी मोंडकरही सहभागी झाला होता. चालता चालता हरी विचारभंग झाला. गंग्याच राहिला नाही तर त्याची होडी घेऊन तरी करायचं काय. त्याने स्वखुशीने होडी विकली असती तर होडी घेण्यात अर्थ होता. गंग्याचा जीव त्या होडीत अडकला होता. मरण्यापूर्वीचे गंगेचे शब्द हरीला आठवले, होडी विकू नको रे, तीच माझी खरी सोबतीण. अंत्ययात्रा गंग्याच्या होडीजवळून निघाली होती. हरी होडीजवळ गेला. अय्यवा रे, हरी ओरडला. गावकरी थांबले. ही होडी उचला, हरीने आज्ञा केली. गावकरी हरीकडे पाहत राहिले.
अरे मेलानो, बघतास काय माझ्या तोंडाकडे? उचला ती होडी आणि मसवटीत घेऊन चला. गंगो गेलो, त्याची सोबतीण पण त्याच्यासोबत जाऊ दे. ही होडी अशीच जर हरवली तर उन्हा पावसात खराब तरी होईत, नाहीतर कोणतरी पळवीत तरी. त्याच्यापेक्षा गंग्याची होडी गंग्या वांगडा जाऊ दे. गावकऱ्यांनी गंग्याची होडी उचलली. स्मशानात अंत्ययात्रा पोचली. गावकऱ्यांनी सरणावर होडी ठेवली. तिरडीवरून गंग्याचा मृतदेह उचलून होडीत ठेवला. हरी मोंडकरच्या अश्रूंचा बांध फुटला. कोणीच वारस नसलेल्या गंग्याच्या चितेला हरीने अग्नी दिला. ज्वाळा भडकल्या. त्यात गंग्या आपल्या आवडत्या होडीसह अनंतात विलीन झाला. गंग्याच्या खऱ्या सोबतिणीने त्याच्या शेवटच्या प्रवासातही सोबत केली होती.